आदिवासी फाउंडेशन डोंगारी आयोजित वाहन परवाना कॅम्पच्या निमित्ताने या ठिकाणी मंचावर उपस्थित तलासरी तालुक्याचे तहसीलदार आदरणीय पाटील साहेब, त्यांचे सर्व सहकारी, भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष आदरणीय विवेकजी करमडा साहेब, आमचे नेते आदिवासी आघाडीचे प्रदेशाचे उपाध्यक्ष आदरणीय लुईस काकड, पंचायत समितीचे माजी सभापती धुमाडा साहेब, उपसभापती वये साहेब, उमेश नंतर काकड, माजी पंचायत समिती सदस्य प्रकाश सांबर साहेब, उपस्थित सर्व कार्यकर्ता बंधू आणि भगिनी, धुमाडा साहेबांना मी मनापासून धन्यवाद देतो. कार्यकर्ता कसा असावा, किती संकट आली तरी न डगमगणारा असावा. आणि कार्यकर्ता जो असतो तो सर्वसामान्य कार्यकर्त्यांना घेऊन चालणारा असतो. आणि म्हणून ज्याच्याकडे कोणीच काही, ज्याची खरी गरज आहे ती गरज ओळखून ते कार्यक्रम करत असतात. त्यांनी यापूर्वीसुद्धा मला आमंत्रण दिलं होतं सामुदायिक विवाहाला, पण काही अत्यंत महत्त्वाचं काम निघालं किंवा मीटिंग मला आठवत नाही, पण त्यामुळे मी येऊ शकलो नाही. पण जे गरजू गरीब लोक आहेत त्यांचा सामुदायिक विवाह, आज त्यांनी जी गरीब मुलं आहेत ज्यांना वसईला जाणं शक्य नाही, जव्हारला जाणं शक्य नाही, अशा मुलांसाठी वाहन परवाना मिळवून देण्यासाठी हा जो कॅम्प लावला त्याबद्दल धुमाडा साहेब आणि त्यांच्या आदिवासी फाउंडेशनचे सर्व पदाधिकाऱ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. आम्ही त्यांचे सदैव त्यांच्या पाठीशी आहोत. आणि असेच कारण काय, विवेकजींनी सांगितलं की लायसन खूप महत्त्वाची गोष्ट आहे. इथे हायवे आहे, कधी काय होईल काय सांगता येत नाही. आणि म्हणून सरकारी जे नियम आहेत ते सरकारी नियमामध्ये आपल्याला वागायचं असतं. आणि म्हणून कुठलाही काही झाला, अपघात झाला, काही झालं तरी लायसनची गरज असते. कुठली सरकारची योजना घ्यायची म्हटली की लागणारी कागदं ही त्याला जोडावीच लागतात, तरच ती योजना आपल्याला मिळत असते. आणि म्हणून तुम्ही हा कॅम्प लावलात, गरीब मुलांना त्यातून त्याचा फायदा झाला, काहींना झाला, काहींना अजून होईल, असेच उपक्रम तुम्ही सदैव करत राहा. त्याचबरोबर तुम्ही तरुण मंडळी आहात, तरुण मंडळीने हवी पुढचं जे आपलं भवितव्य आहे त्या दृष्टीने तुम्ही पाऊल टाकलं पाहिजे. आज जगामध्ये भारत झेपावतो आहे, आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली पुढे जातो. आपली आर्थिक परिस्थिती देशाची आज झपाट्याने वाढते आहे. आपण 10 नंबरला होतो, आता 5 नंबरला आलो, आपल्याला 3 नंबरपर्यंत जायचं आहे. आणि काही वर्षातच या ठिकाणी तिसरी मुंबई, चौथी मुंबई ही आपल्या जिल्ह्यामध्ये होणार आहे. कारण वाढवण बंदरासारखा मोठा प्रोजेक्ट या ठिकाणी येतोय आणि तो विकासात आपल्याला आपली दिशाच बदलून जाणार आहे आपल्या जिल्ह्याची. त्यामुळे तरुणांनी सुद्धा त्या दृष्टीने विचार करावा. आणि अनेक तरुणांना चांगल्या सवयी घेऊन आणि सरकारच्या ज्या काही योजना आहेत त्या योजनेचा लाभ घ्यावा, अशा प्रकारची विनंती करतो. तुम्हाला जरी मी विक्रमगडचा आमदार असलो तरी सदैव तुमच्या पाठीशी आहे. कधीही मला हाक मारा. मी त्या ठिकाणी नुसता वाघापुरता आमदार नसतो, तर महाराष्ट्र विधानसभेचा सदस्य असतो. आणि म्हणून कुठलीही अडचण आली तरी तुम्ही मला सांगा, मी जरूर तुमच्या पाठीशी आहे, जरूर तुम्हाला सहकार्य करेन. एवढेच या प्रसंगी सांगतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.